नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे. आजचा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते पूर्वाषाढा योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:10 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:54 आणि यमगंड काळ पहाटे 5:48 ते 7:29 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र सूर्याबरोबर प्रतियोग करेल आणि मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी धार्मिक किंवा आध्यात्मिक सुद्धा अनुभव तुम्हाला येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकेल असे निर्णय धोका पत्करून घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याचे काही त्रास डोकं वर करू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होत होतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस फारच महत्त्वाचा राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र वादविवाद करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. याचप्रमाणे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर कोणतेही महत्त्व निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. काही नवीन संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे.
व्ययातील सूर्याबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडं मानसिक तणाव आजच्या दिवशी जास्त जाणवेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र गुंतवणुकीच्या काही उत्तम संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या खबरा किंवा बातम्या तुम्हाला समजू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं होत नाहीत, ज्यामध्ये अडचणी आहेत, ती कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही जरूर करू शकता. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. कामाचा उरक दांडगा राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले तुम्हाला गायडन्स, मार्गदर्शन आजच्या दिवशी मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. फक्त भावनेच्या आहारी जाऊन असे काही निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील, शुभफलदायी असतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा होईल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. गुंतवणूक व्यवस्थित करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यस्थानात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कामाचा उरक दांडगा राहील. नवनवीन कामं, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुम्ही जर का धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणात भावनिक दृष्ट्या खटके उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवसामध्ये स्ट्रेस टेन्शन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवेल, मात्र ते सकारात्मक असेल. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय अगदी टोकाचे घेऊ नका, त्या संदर्भात काळजी घ्या. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, त्याच्यामुळे थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. काही छोटे-मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते अनपेक्षितरित्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोड्याफार प्रमाणात नातेसंबंध ताणले जाऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. आजच्या दिवशी जी कामं होत नाहीत ती जरूर हाती घ्या. जे काही तुमचे लाभ की जे तुम्हाला मिळाले नाहीत, की ज्या संदर्भात संभ्रम आहे, त्या संदर्भात काम करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगले महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. याचप्रमाणे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला उत्तम साथ लाभू शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे संबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील, त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.